मध्ये प्रथमच जय भवानी मिठाई या भव्य उद्घाटन समारंभ सोहळा पार पडला। आर्मी रिटायर सुभेदार अरविंद डावरे यांनी शॉप नंबर 5 श्री समर्थ धाम सोसायटी बाजूला श्री समर्थ मठ नांदिवली डोंबिवली ईस्ट येथे जय भवानी मिठाई यांचे शॉप ओपन केले। रिटायर आर्मी सुभेदार डावरे यांनी आपली सर्व्हिस पूर्ण करून जय भवानी मिठाई स्टॉल ओपन केला। मराठी माणसाने स्वतः आपल्या पायावर उभे राहून आपला व्यवसाय केला पाहिजे असे यावेळी ते म्हणाले। आमच्याकडे आपल्यासाठी स्वस्त दरात मिठाई, फरसाण, कोल्ड ड्रिंक्स तसेच वडापाव, समोसा असे अनेक पदार्थ आपल्याला जय भवानी मिठाई स्टॉल मध्ये उपलब्ध असणार आहे, ते पण चांगल्या क्वालिटीचे। ज्यावेळी जय भवानी मिठाई स्टॉलचे उद्घाटन माजी नगरसेवक महेश पाटील, भाजपा पाटील जिल्हा सचिव पंढरीनाथ म्हात्रे, सुभेदार अरविंद डावरे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी सुभेदार डावरे यांचे सर्व कुटुंब, मित्रपरिवार, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ज्यावेळी सुभेदार डावरे यांनी सर्व नागरिकांना आपण नक्कीच आमच्या जय भवानी मिठाई स्टॉलला भेट द्यावे। द ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज। आपले मराठी माणूस वेगळ्या क्षेत्रात उतरतात आणि तेही असे त्यांनी ऑलरेडी देश सेवा केलेली आहे आणि देश सेवेतून रिटायर सुभेदार त्याचे मित्र अरविंद डावरे साहेब यांनी इथे जय भवानी मिठाई या दुकानाचं उद्घाटन आज माझ्या हस्ते केलेलं आहे। मी त्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि यांचे जी आज एक ब्रँच आहे, या ब्रँचचे जास्त डोंबिवली कल्याणमध्ये त्यांचे यासाठी त्याला सर्वप्रथम आमचे परम मित्र सुभेदार अरविंद डावरे साहेब यांनी देशसेवेसाठी आपलं जवळजवळ 28 वर्ष ही देशसेवेसाठी त्यांनी दिली आणि त्यानंतर आज डोंबिवली या ठिकाणी ते स्थायिक आहेत आणि त्यांनी हा जय भवानी स्वीट शॉप या ठिकाणी ओपन केलेला आहे आणि त्यासाठी त्यांनी आपण कष्ट केलेले आहे। सर्व जनतेला मी विनंती करेन की आपणास या ठिकाणी योग्य दरामध्ये जे काही दर आहेत ते तुम्हाला योग्य दरातच मिळतील आणि त्या दरानुसार तुम्हाला मिठाई मिळेल आणि हा जो त्यांचा उपक्रम आहे यापुढेही ते असे चालू ठेवतील आणि सर्व जनतेला आवाहन करतील की या दुकानामध्ये येऊन आपण स्वेच्छेने खरेदी करावी, त्यानुसार तुम्हाला पैसे सवलत मिळेल। एवढंच मी या ठिकाणी बोलू शकतो। धन्यवाद। सुभेदार अरविंद डावरे, जय भवानी मिठाई। मी दुकान खोलले यासाठी जेणेकरून मी आतापर्यंत देशाची सेवा केली पण जनतेची सेवा करण्याची माझी खूप इच्छा होती, म्हणून मी मिठाईचं दुकान खोललेलं आहे। आणि या डोंबिवलीतल्या लोकांना एकच मेसेज सांगेन की लोकांनी आपल्या या आर्मीवाल्याच्या मिठाईच्या दुकानासाठी यावं आणि त्यांना माझ्याकडून खूप खूप अशा कमी भावात मी त्यांना सेवा देत राहीन आणि अशीच मी दुकानं पुन्हा आणखी लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध करीन, एवढेच मी बोलतो आणि सर्वांना धन्यवाद देतो। नमस्कार। आज आपल्या गांधीनगर KNT कॉलनीमध्ये आमचे मित्र अरविंद डावरे साहेब, रिटायर आर्मी ऑफिसर यांनी जय भवानी या नावाने मिठाईचं दुकान चालू केलेलं आहे। मराठी माणसाने वेगळ्या क्षेत्रात उतरणं ही खूप मोठी गोष्ट आहे। त्यांनी या अगोदर आर्मीची सेवा केलेली आहे
देशाची सेवा केलेली आहे आणि आता लोकसेवेसाठी ते या क्षेत्रात उतरलेले आहे. मी पूर्ण डोंबिवलीतील लोकांना आग्रह करेन की एक वेळ येऊन त्यांनी त्यांच्या मिठाईचं नक्की आस्वाद घ्यावा. खूप चांगली क्वालिटी आहे आणि रेटमध्येही अतिशय परवडण्यासारखं आहे. म्हणून मी त्यांना शुभेच्छा पण देतो आणि मी डोंबिवलीकरांना आवाहन करेन की एक वेळ नक्की त्यांनी भेट देऊन तिथल्या मिठाईचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद. हे माझे मित्र अरविंद डावरे साहेब यांनी आज जो जय भवानी स्वीट शॉप सुरू केला आहे तर सर्व डोंबिवलीवासियांना मी विनंती करतो की या मिठाईच्या दुकानामध्ये कधीच तुम्हाला मिलावट दिसणार नाही. दुसरी गोष्ट अजूनपर्यंत त्यांनी कर्तव्यनिष्ठ आपली सेवा केली त्याप्रमाणे इथे पण ते आम्ही विनंती करतो की ह्या क्षेत्रामध्ये जे आता विमे क्षेत्रामध्ये उतरले आहेत डावरी साहेब तर विनंती करतो की इथे पण तुम्ही आपले निष्ठावंत राहून न कोणाला घाबरता ठिकाणपणे आत्मविश्वासाने काम करणे आणि समस्त नागरिक परिवारांना सेवा पुरवणे हीच मी टेमण्यामध्ये त्यांनी प्रार्थना करतो आणि माझे मी वॉर्ड क्रमांक 81चा वॉर्ड अध्यक्ष आहे भारतीय जनता पार्टी गांधीनगर आणि हे आपले जे आहे ते पंढरनाथ जिल्हा म्हात्रे साहेब आहेत. कल्याण जिल्हा भारतीय जनता पार्टी सचिव आहे आणि साहेबांच्या अध्यक्षतेखाली आम्ही जे काम करत आहोत आणि याचा केलेला आहे. अतिशय चांगला कार्यक्रम आहे ठेवलेला आहे आणि त्यांना सहकार्य राहणार आहे. त्याच्यामध्ये ठिकाणी कोणी प्रकारची गोष्टी असतात मला मदत पाहिजे असेल तर म्हात्रे साहेब 24 आवर्स अवेलेबल आहेत सर्वांसाठी. अतिशय चांगल्या प्रमाणे ते काम करत आहेत आणि असेच त्यांनी काम पुढे पण करत राहावं. त्यांच्यामध्ये सेवा तो घडो हीच आमची अपेक्षा. जय हिंद जय महाराष्ट्र.